हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये. तर आज आपण बघणार आहोत चायनीजच्या दुकानामध्ये गेल्यानंतर जेव्हा आपण ऑर्डर करतो त्यानंतर आपल्याला थोडंसं टाईमपास म्हणून खायला देतात, तर ते म्हणजे हे चॉपस्टिक. तर ते थोडेच देतात आणि डबल आपण मागितले तरी देतात, पण थोडेच देतात आणि ते खायला खूप जास्त मस्त लागतात, चायनीजपेक्षाही मस्त. चला तर मग आज तीच रेसिपी आपण बनवणार आहोत घरी. चला तर मग रेसिपीकडे वळूया. तर या ठिकाणी मी अशा हक्का नूडल्स घेतलेल्या आहेत. तर तुम्ही अशा पॅकिंगच्या किंवा ओपनसुद्धा बाजारामध्ये मिळतात, तर त्यासुद्धा घेऊ शकता. तर या ठिकाणी आपल्याला चॉपस्टिक जे आहे तर ते खूप जास्त प्रमाणामध्ये बनवायचे आहेत. तर त्यामुळे या ठिकाणी मी मोठी कढई ठेवलेली आणि त्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर ते पाणी छान गरम झालं थोडं की त्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं तेल. अर्धा चमचा तेल त्यामध्ये आपण टाकून घेऊ आणि सोबतच आपण त्यामध्ये टाकणार आहोत जवळपास 1.5 चमचा मीठ. तर तुम्ही यामध्ये जास्त मीठसुद्धा टाकू शकतात, कारण की यानंतरचं पाणी जे आहे तर ते आपण पूर्ण काढून घेणार आहोत. तेल का टाकलं आपण त्यामध्ये, कारण जे नूडल्स असतात तर त्या एकमेकांना चिपकू नये किंवा मग त्या अशा एकमेकांना लागून राहू नये, म्हणून आपण यामध्ये थोडंसं तेलसुद्धा ॲड केलं आहे. आता तेल आणि मीठ टाकल्यानंतर आपण याला छान असं आता मिक्स करून घेऊ. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाणी छान उकळलं गेलेलं आहे. तर यामध्ये आपण जे हक्का नूडल्स घेतलेले आहेत तर त्या हक्का नूडल्स यामध्ये आपण टाकून घेऊ. तर तुम्हाला बाजारामध्ये ह्या हक्का नूडल्स ज्या आहेत तर त्या ओपन म्हणजेच ब्रँडेड नसलेल्यासुद्धा मिळतात, किंवा मग तुम्हाला जर ब्रँडेड यूज करायच्या असतील तर शेजवान कंपनीच्या ज्या असतात तर त्यासुद्धा तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळतात. तर अशा प्रकारे मी हक्का नूडल्स नॉर्मल जे पाकिट असतं तर ते पाकिट घेतलेलं होतं. तर या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला हे जे सगळे हक्का नूडल्स आहेत तर ते आपल्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. तर पाण्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला हे छान असं आता पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपल्याला खूप जास्त फास्ट करायचं नाही. जर आपण ही प्रोसेस जर खूप फास्ट केली तर जे नूडल्स आहेत आपल्या हक्का नूडल्स तर त्या तुटून जातात आणि मग त्या तळण्याच्या वेळेस खूप जास्त बारीक बारीक तुकडे या ठिकाणी होतात. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अशा प्रकारे आपल्याला हे जे नूडल्स आहेत तर हे छान असे मिक्स करून घ्यायचे. आणि आपण यामध्ये थोडंसं तेल टाकलं आहे, त्यामुळे जे नूडल्स आहेत तर ते एकमेकांना चिटकणार वगैरे नाहीत आणि छान असे वेगळे वेगळे राहतील. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्याला अशा प्रकारे मधून छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. पण मिक्स करताना एक अगदी जास्त जोरात नाही किंवा एकदम फास्ट करायचं नाही आहे आपल्याला, कारण की नाहीतर मग जे नूडल्स आहेत तर ते तुटण्याची खूप जास्त शक्यता असते. तर या ठिकाणी व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे फक्त आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर जवळपास 6 ते 7 मिनिटांनंतर जे आपले हक्का नूडल्स आहेत तर ते छान असे उकडले गेलेले आहेत. तर आपल्याला खूप जास्त यांना शिजवायचं वगैरे नाही आहे. तर आपल्याला फक्त यांना जवळपास 70 ते 80% छान असं यांना शिजवून घ्यायचं आहे. तर आता यामधलं मी पाणी काढून घेतलेलं आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारच्या चाळणीमध्ये मी पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे. आणि हे जे आहे तर हे आपल्याला थोडे थंड होऊ द्यायचे आणि म्हणजेच थोडेसे थंड झाले की मग त्यांचं जे थोडासा पाणी वगैरे त्यामध्ये असतं तर ते सुद्धा ड्राय होतं आणि जेव्हा आपण तळतो तर तेव्हा ते तेलकट वगैरे बनत नाही. तर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे चमच्याच्या मदतीने छान असं थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. तर हे थंड होण्यासाठी जवळपास आपल्याला 5 ते 10 मिनिट लागतात. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपले जे हक्का नूडल्स आहेत तर ते आपण व्यवस्थित शिजवून घेतले, त्यामुळे जे हक्का नूडल्स आहेत तर ते अशा प्रकारे छान मोकळे मोकळे झालेले आहेत किंवा एकमेकांना जास्त चिटकत नाही आहेत. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि थोडंसं थंडसुद्धा झालेलं आहे. पण जे खालचा पार्ट असतो तर तो थोडासा गरमच असतो, त्यामुळे त्याला खालीवर अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे. जर या ठिकाणी तुमचे हक्का नूडल्स एकमेकांना चिटकत असतील तेल टाकल्यानंतरसुद्धा, तर तुम्ही याला थोडंसं फॅन खाली एखाद्या कापडावरती वाळवण्यासाठी ठेवू शकता. त्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत 2 चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ. तर या ठिकाणी आपल्याला अगदीच जास्त एकाच वेळेस सगळं पीठ टाकायचं नाही आहे. तर सुरुवातीला आपल्याला कॉर्नफ्लॉवरचे 2 चमचे पीठ यामध्ये टाकायचं आहे आणि अर्धा चमचा आपण यामध्ये टाकणार आहोत मैदा. तर तुम्हाला जर वाटत असेल की थोडंसं कमी झालं तर तुम्ही नंतर ॲड करू शकता, पण हे पीठ जे आहे तर ते जास्त झालं तर ते कमी करता येत नाही आणि जे आपले हक्का नूडल्स असतात तर ते थोडेसे पीठ वगैरे अशा प्रकारे लागतात.
त्यामुळे सुरुवातीला आपल्याला थोडंसं कमीच पीठ यामध्ये टाकायचं आहे आणि जर लागलंच तर आपण त्यामध्ये थोडंसं नंतर ॲड करू शकतो। तर अशा प्रकारे मी पीठ ॲड केल्यानंतर आपल्याला असंच हाताच्या मदतीने म्हणजेच पूर्ण जे हक्का नूडल्स आहेत तर त्यांना व्यवस्थित लागेल तर अशा प्रकारे आपल्याला छान असं ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि जर तुम्हाला या ठिकाणी वाटत असेल की थोडंसं पीठ रिक्वायर्ड आहे तर तुम्ही या ठिकाणी पीठसुद्धा थोडंसं टाकू शकता। तर मी तुम्हाला जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर तशा प्रकारे आपल्याला प्रत्येक जे हक्का नूडल्स आहे तर त्याला छान असं पीठ वगैरे लावून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी जे आहे तर ते थोडंसं मला पीठ कमी वाटत होतं त्यामुळे मी त्यामध्ये फक्त अर्धा चमचा मैदा टाकला। म्हणजेच मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ आणि 1 चमचा मैदा यामध्ये ॲड केला, कारण आपण सुरुवातीला फक्त अर्धा चमचा मैदा जो आहे तर तो आपण यामध्ये टाकला होता। जर तुमच्याकडे दोघांपैकी एक असेल तर तुम्ही एकसुद्धाही टाकू शकता। मैदा टाकला थोडा तरीसुद्धा चालेल किंवा कॉर्नफ्लॉवर पूर्ण टाकलं तरीसुद्धा चालेल, पण दोघं जर असतील तर त्याने टेस्ट खूप छान येते, कारण की जो मैदा असतो तर तो पूर्ण मैदा खूप जास्त झाला तर तो व्यवस्थित लागत नाही। तर या ठिकाणी मी एक कढई ठेवली आणि त्या कढईमध्ये मी जास्त नाही एकदम थोडंच तेल घेतलं आहे। तर हे तळण्यासाठी आपल्याला खूप जास्त तेलाची सुद्धा गरज नसते। तर या ठिकाणी तेल जे आहे तर ते अशा प्रकारे आपल्याला पूर्ण असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे, जेणेकरून जे आहे तर नूडल्स जे आहेत तर त्या तेलामध्ये टाकल्यानंतर तेलकट व्हायला नको आणि जसं शेव वगैरे आपले बनतात तर तशा प्रकारे आपल्याला पूर्ण असे साच्यामध्ये जसं पडतात तशा प्रकारे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं। आणि अशा प्रकारे तुम्हाला हे जे नूडल्स आहेत तर ते मध्ये कच्चे वगैरे राहायला नको, म्हणून आपल्याला अशा प्रकारे तेलामध्ये छान असं थोडं हलवून घ्यायचं आहे। तर जवळपास एक साईड होण्यासाठी 5 ते 5 मिनिटं लागतात। सुरुवातीला तेल जास्त गरम आपलं असतं, पण त्यानंतर कढई जी असते तर ती लगेचच आपण टाकल्यानंतर थंड होते, त्यामुळे सुरुवातीला एक साईड व्हायला आपल्याला 5 ते 6 मिनिटं लागतात। तर या ठिकाणी आपल्याला पेशन्सची खूप जास्त गरज आहे। तर 3 ते 4 मिनिटानंतर आपण जी गॅसची फ्लेम आहे तर ती हायसुद्धा करू शकतो। तर अशा प्रकारे थोडंसं काहीसं होतं, पण जे आहे तर ते नूडल्स जे आहेत तर त्या पूर्ण छान अशा व्यवस्थित तरीसुद्धा फ्राय होतात। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोघी साईडला थोडासा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। तर या ठिकाणी जे आहे आपले हक्का नूडल्स किंवा आपण याला चॉपस्टिक म्हणून म्हणतोय तर हे चॉपस्टिक आपले छान असे रेडी झालेले तुम्ही बघू शकता। आणि हे जे आपण शेव वगैरे तळतो तर त्या प्रकारामध्ये पूर्ण असं तळून जे आहे तर ते बाहेर येतात। तर या ठिकाणी मस्त असा कलर आलेला आहे आणि छान असे सुद्धा दिसत आहेत। तर सेम प्रोसेसने जे आहे तर ते बाकीचे सुद्धा आता मी छान असे फ्राय करून घेते। आणि पहिली बॅच काढल्यानंतर मी परत तेल जे आहे तर ते छान असं कडकडीत गरम करून घेतलं होतं आणि त्यानंतरच दुसरे जे नूडल्स आहेत तर ते यामध्ये मी टाकून घेतले। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जेवढे आपण नूडल्स घेतले होते तर त्यापासून एवढे जे आहे तर एवढे चॉपस्टिक आपले तयार झालेले आहेत। तर हे खायला नुसते खायलासुद्धा खूप मस्त लागतात किंवा तुम्ही हे शेजवान चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता। तर या ठिकाणी मस्त अशी आपली जशी चायनीजच्या शॉपमध्ये आपल्याला शॉपवाला खाण्यासाठी टाईमपास म्हणून देतो तर तयार आहे चॉपस्टिक आणि त्यासोबतच मस्त अशी शेजवान चटणी। तर या ठिकाणी मस्त असं थोडंसं जे आहे तर ते थोडंसं तोडून घ्यायचं आणि त्यानंतर छान असं जे शेजवान चटणीमध्ये छान असं डिप करायचं आणि खायलासुद्धा हे खूप मस्त लागते, कारण हे खूप जास्त असं कुरकुरीत कडम असं असते, त्यामुळे हे मस्त असं एन्जॉय करू। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।